वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार. तर आम्ही दुपारच्या वेळेला आता मी माझ्या माहेरी जाण्यासाठी निघालेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात जे आहे मी माझ्या घरी पोहोचणार आहे. तर आज ना म्हणजे ह्या वेळेस मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो तेव्हा इथे एवढे फ्लावर्स येत नव्हते या झाडाला आणि बऱ्यापैकी मोठं झालं आहे बघा. किती छान सकाळी सकाळी फ्लावर जे असतात जास्वंदाला आलेले आहेत आणि पप्पांना सांगितलं की याची कटिंग वगैरे करायची आणि ते देवघरात जे आहे ही फुलं वगैरे यूज करतात. जवळच मंदिर आहे. सकाळी कोणी जातं मंदिरात तर इथून फ्लावर्स तोडून घेऊन जातात आणि मग काही इकडे आल्यावर काम असतं, पण काही नाही, फक्त उभं राहायचं, काम करायचं तेवढं नसतं. आणि खरं सांगते मी तिथे म्हणजे पूर्ण 1.5 दिवस जे आहे ते राहिले. आम्ही दुपारी तिथे पोहोचलो होतो. दुपारचं जेवण जे आहे ते मम्मीने ऑलरेडी ऑलमोस्ट जे होतं तयार करून ठेवलेलं होतं. तर आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर जे आहे 1 दिवस राहायचं होतं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला लगेच निघायचं होतं. फार शॉर्ट अशी ही ट्रिप आहे कारण दोघीही घरं कव्हर करायचे होते आणि मम्मीकडे आल्यानंतर मी मोस्ट ऑफ जास्त काम करत नाही. तीच सगळं करत असते आणि फक्त मी तिथे जाऊन फक्त गप्पा करत असते. इकडून फिर तिकडून फिर, ह्या घरात त्या घरात, इकडचा एरिया बघ, काय काय कसं कसं कुठे काय काय किती डेव्हलप झालेलं आहे हे सगळं. आणि ज्या गप्पा फोनवर नाही झाल्या तर मग त्या गप्पा ज्या आहेत त्या उभं राहून मग होत असतात. काही आपले एक्सपिरियन्स असतात की तू असं नको करत जाऊ, असं करत जा, नाहीतर मग भाजीबद्दल, काहीतरी ठेवण्याबद्दल, ऑर्गनाईजबद्दल ते आपण शेअर करत असतो. आणि एखादी अशी गोष्ट असते की जर मी 6-7 महिन्यातून म्हणजे वर्षातून गेली तर मग मी ज्या गोष्टी असतात त्या व्हिजिबली व्यवस्थित मम्मीने क्लीन वगैरे केलेल्या नसतात ना, मग मी ते एफर्ट्स देऊन ते क्लीन करते. लास्ट टाईम आली होती तेव्हा सगळ्या किचन ट्रॉल्या ज्या होत्या ना वर क्लीन करून गेली होती, जेणेकरून कोणीही तिच्या घरी येईल तर अगदी चकचकीत बाहेरून दिसल्या पाहिजे, आतून क्लीन कराव्या इतका वेळ नसतो. आणि लास्ट 2 टाईमपासून आम्ही असं येतो आहे ना की 2-3च दिवस राहतो आणि लगेच जातो. त्याआधी जेव्हा यायची ना तेव्हा म्हणजे आठवडाभर, 2 आठवडा असं यायची. आणि आता पियाची स्कूल पण असते त्यामुळे जास्त दिवस काही थांबता येत नाही. आणि आम्ही गाडीवर आलेलो होतो लास्ट टाईमही आताही, त्यामुळे गाडीवर आलो तर मग गाडीवर जावं लागेल. आणि पियाची स्कूल आणि पियाच्या पप्पांचं ऑफिस असं दोघेही असतात, त्यामुळे 4-5 दिवसाची ही छोटीशी ट्रिप जी असते ती लास्ट टाईम पण झाली आणि ह्यावेळेसही झाली. पियाला इथे तिच्या मामासोबत ती खेळवते आणि तो तिला सांगत होता की तुला लहानपणी असंच जे होतं ना छोट्या कापडात गुंडाळून जो होतं तुला शांत करण्याचा प्रयत्न चालायचा आणि तो ते सगळ्या मेमरीज नवीन क्रिएट करण्यासाठी तिला असं गोधडीमध्ये तिला पूर्ण गुंडाळून घेतलं त्याने. आणि ते सगळं आपण जसं लहान मुलांना शांत करण्यासाठी अगदी त्यांना पूर्ण हलवून त्यांना म्हणजे पूर्ण शांत करत असतो, तसंच सगळे इथे त्यांचा गेम चाललेला होता आणि मस्ती जी होती ती चाललेली होती. आणि म्हणूनच आपण म्हणजे तिकडे गेलो ना मम्मीकडे की आपलंही मज्जा असते आणि मुलांची खूप जास्त मज्जा असते. तिला म्हणजे तिला मी असो नको असो तिला काही फरक पडत नाही तेवढ्या 2-3 दिवसांमध्ये. तिला फक्त मी समोर दिसली पाहिजे, म्हणजे आहे मम्मा, तुला झोपायचं आहे तू झोप, तुला काय करायचं आहे तू ते सगळं कर. आणि ती निवांत खेळत असते, कधी आजीसोबत, बाबासोबत, आणि तेवढा वेळ मला असा निवांत मिळतो. आणि बघा हा जो झोपाळा तुम्ही बघताय ना, तर आधी आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा हा पुढच्या रूममध्ये उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये आम्ही काढायचो आणि मग लावायचो. पण मी गेली नंतर, मग माझं लग्नानंतर मी गेली, माझा भाऊही गेला आणि मग आता लहान भाऊ पण शिक्षणासाठी जे आहे पुण्यातच राहतो. तर असं करता करता ते दोघंच असतात, तर मग पुढच्या रूममध्ये काही अडचण होत नाही. म्हणून आता गेल्या 4-5 वर्षापासून हा झोपाळा असाच लावलेला असतो. तर ती जी एक्साइटमेंट असायची ना, चला आपण, आणि आमच्याकडे बंगई म्हणतात त्याला, तर बंगई लावूयात. आणि बंगडी पण म्हणतात भरपूर ठिकाणी, पण आम्ही बंगईच म्हणतो, बंगई लावूया. आणि मग त्याची एक्साइटमेंट पण काहीतरी वेगळी असायची. आणि पिया तर इथे मग नॉर्मल खेळ खेळून झाला की मुलांचा असा खेळ चालू होत असतो. भाऊबीजेच्या दिवशी तर आम्ही म्हणजे मी माझ्या सासरीच होती, त्यामुळे त्याच दिवशी तर नाही, पण त्याच्या दुसऱ्या दिवशी जे आहे आम्ही इथे भाऊबीज सेलिब्रेट केली. आणि मग जे आहे नेहमीचं, तर ही साडी तुम्हाला माहितीच असेल, मी मिशोवरून मागवली होती. चला मंडईला घालूयात आणि नवीच आहे म्हणल्यावर मग जरा छान वाटतं. भरपूर फोटो वगैरे छान छान काढले आणि माझा फोटोग्राफर म्हणजे माझा भाऊ, तो नेहमी माझे फोटो काढत असतो. त्याला आवडते फोटो काढायला आणि त्याला कळतंय की कुठून काय कसं कसं काढलं पाहिजे. दिवाळीला मी खूपच कमी फोटो काढले. जर तो राहिला असता माझ्याकडे तर माझ्याकडे भरपूर फोटोज राहिले असते, भरपूर व्हिडिओ राहिले असते. आणि काढणारा मनुष्य असला ना फोटो की मग आपल्यालाही पोजेस आणि छान तयार व्हायला मज्जा येत असते. चला असो, इथे माझं ओवाळून झाल्यानंतर पियाने पण बघा अगदी एका शब्दावर तिने फ्रॉक घातला. नाही तर तुम्ही जर मागचा व्लॉग बघितला असेल तर तिला मी कसं तरी तयार केलं होतं. तिच्या आत्याची मुलंही होते, त्यांना ओवाळण्यासाठी तिने अगदी तयार तर झाली ती, पण ड्रेस वगैरे तिने चेंज केला नव्हता. कशी बशी तिने ओवाळला आणि इथे आता बघा एन्जॉय करून ओवाळते. आणि तिचा मामा म्हणजे जसं
असं काही तिचं फ्रेंडच आहे असं तिचं म्हणजे रिलेशन आहे थोडं. भांडतात पण एकमेकांसोबत आणि अगदी कधी येतोय, कधी जाणार असं त्यांचं थोडंसं रिलेशन आहे. चला इथे आमचा जो भाऊबीजेचा प्रोग्राम होता तो बऱ्यापैकी झालेला आहे आणि आम्ही बघा म्हणजे असं होतं की मी पप्पांकडून असं हक्काने आपण म्हणतो की बस एवढेच दिले, अजून द्या. आणि पियालाही सांगत होती, माग जरा बाबांकडून जरा जास्त द्या म्हणून, एवढ्याने काहीच होत नाही असं तसं सगळं चाललेलं होतं. पण असो बऱ्यापैकी ते त्यांच्या म्हणजे काय होतं ना की मला जेवढे मिळाले पाहिजे मला असं वाटतं की नेहमी त्याच्यापेक्षा जास्त मला मिळत असतात. आणि काही नाही, आपण फक्त घेतो आणि असं कधी होत नाही की घेतले आपण आणि लगेच त्या गोष्टीचा खर्च करून टाकतो. ते सांभाळून ठेवलेले असतात, जमा करतो आपण आणि कधीतरी घेऊ कधीतरी घेत जे असतात ते पैसे साठवणी म्हणजे घरातच जमा होत असतात आणि त्या पर्टिक्युलर तेवढ्या पैशांचं कधी काही घेतलं जात नाही. पण मी मोस्ट ऑफ मम्मीला सांगते की मला साडी वगैरे काहीही नको आणि ती म्हणते की मला पण एवढी चॉईस नाही, एकटी कसं जाणार वगैरे, म्हणून ते नेहमी पैसेच देत असतात. इथे पियाचं चाललं होतं, आमचे जरा गमती चाललेल्या होत्या. पियाचा फोटोशूट ते करायचा होता म्हणजे तिचं मामाला पाया पडताना, आणि ते झाल्यानंतर मग म्हटलं चला एक मस्त फॅमिली फोटो जे आहे ते घेऊयात. आणि इथे आमची तीच सेटिंग चाललेली आहे. आधी आम्ही सगळ्यांनी टायमर वगैरे लावून मोबाईलवर इथे उभं राहून छान फोटो काढला. होप सो तो चांगला आला असेल. ॲक्च्युली मी दुपारी झोपली होती आणि बघा पिया इथे तिच्या आजीसोबत मस्त मोबाईलमध्ये दोघंही गेम खेळत आहे. लहानपणी आपल्याला असा मोबाईल नव्हता, मग आपण काय गेम खेळायचो, चोंगा चोंगा खेळायचो, नाहीतर मग असेच छोटे मोठे जे गेम असायचे आपण तेच खेळायचो. ते दगडांसोबत 5-6 दगडांसोबत फेकून वगैरे असं हातावर कॅच करणे, ते सगळे गेम असायचे. चोंगा चोंगा मला आठवतं की लुडोसारखंच असतं, फक्त त्याचं थोडंसं वेगळं असतं खेळणं आणि ह्याच पद्धतीने त्यालाही खेळलं जातं. मग ते पाटी असो नाहीतर मग खाली टाईलवरच जे आहे खडूने काढायचं आणि मस्त खेळायचं. पण आता मम्मी पण पियासोबत थोडीशी जे आहे जगासोबत थोडी पुढे जाता जाता जे आहे मोबाईलमध्येच त्यांचा लुडो खेळणं चालला आहे आणि हिला काही सहन होत नाही बरं का हरलेलं. मम्मीने बऱ्याच वेळा ट्राय केलं की मम्मी हरेल म्हणून, पण नाही, मम्मीच जिंकत होती आणि शेवटी तर लास्टला रडली पण की मी का जिंकली नाही म्हणून. असं करता करता सायंकाळ झाली आणि मग म्हटलं करायचं काय, आणि वेळ पण कमी होता, म्हणून म्हटलं चला मम्मीला आईस्क्रीम खूप आवडते. मग आम्ही गाडी काढली आणि जवळच धुळे आहे, सो धुळ्याला गेलो. ळचा प्रॉब्लेम आहेच बरं का, कितीही प्रयत्न करा तो डच होतो. चला असो, तिची आवडती आईस्क्रीम जी आहे भरपूर मनसोक्त एन्जॉय केली इथे आणि त्यानंतर आम्ही लगेच निघालो. ॲक्च्युली माझ्या मैत्रिणीने पण मला म्हणजे लास्ट कॉलमध्ये आमचं बोलणं झालं होतं की तू जर दिवाळीला आलीस तर मला भेटायला ये म्हणून, आणि मी लकीली धुळ्यातच गेली होती आणि ती धुळ्यातच राहते. म्हटलं चला जाऊयात. हा जो रस्ता आहे ना, मोठा पूल म्हणून याला म्हणलं जातं. तुम्ही धुळ्यात किंवा धुळ्याच्या आजूबाजूला असाल तर तुम्हाला नक्की म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील. हा नेहमीचा माझा 3 वर्षाचा हाच रस्ता होता. BSc मी इथूनच धुळ्यातून केली होती, जय हिंद कॉलेजमधून, आणि तिचं घर पण तिकडेच होतं. जसा कॅमेरा जे आहे घ्यायला सुरुवात केली तिने तिथून लगेच पळ काढली की मला नको दाखव, पण मला तिच्या मुलीला व्हिडिओमध्ये इन्क्लूड करायचं होतं. खूपच गोड आणि खूपच क्यूट आहे ती, इतकी छान बोलते, तिला नवीन कपडे घालायची खूप जास्त आवड आहे आणि बोलायला लागलं की असं वाटतं की फक्त हिच्यासोबत बोलत जावं. आम्ही बऱ्याच म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं की पिया जेव्हा झाली ना तेव्हा माझी मैत्रीण तिला बघायला आली होती. त्यानंतर आम्ही भेटलोच नाही. पिया आता 6 वर्षापेक्षा जास्त झालेली आहे. 6 वर्षानंतर आम्ही दोघंही एकमेकांना भेटलो होतो. जास्त वेळ नव्हता माझ्याकडे, अगदी 10-15 मिनटं बसून गप्पा मारल्या आणि मग घरी परतलो. आजचा हा दुसरा दिवस आणि माझ्या मम्मीकडचा माझा हा आजचा तरी शेवटचा दिवस आणि मी चालली आहे. सकाळी लवकर उठलो. ह्यावेळेस आम्ही ठरवलं होतं की लवकर उठायचं आणि लवकरात लवकर जे आहे ते निघायचं, आणि आम्ही ठरवलं होतं की 6 वाजता तरी आपण गाडीत बसून जे आहे गाडी हलली पाहिजे, जेणेकरून पुण्याची जी मेन ट्रॅफिक असते ना ती आपल्याला जे आहे जास्त लागणार नाही किंवा घरी आपण लवकर पोहोचू. अशा हिशोबाने मी 5 वाजताच उठली होती आणि तयारीला लागलेली आहे. बॅगा तुम्हाला आजूबाजूला दिसत असतील. मी रात्रीच बऱ्यापैकी तयारी करून ठेवली होती आणि काय होतं ना की येताना तुम्ही 2 बॅग आणा, 3 बॅग आणा, पण जाताना 6-7 बॅग्स कशा होतात, म्हणजे पोती काय आणि मग ते बॉक्सेस काय पापडाचे आणि अशा बऱ्याच गोष्टी छोट्या मोठ्या ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. माझा भाऊ पण तिकडे पुण्यातच राहतात दोघंही, सो त्यांचाही छोटा मोठा सामान आहे आणि असं करता करता पूर्ण गाडी पूर्ण गच्च भरून जाते. येताना माझी डिक्कीसुद्धा गाडीची पूर्ण भरली नव्हती आणि जाताना अगदी म्हणजे मागचं पण सीट अर्धं आमचं भरलेलं होतं. एवढं सामान आम्ही नेत होतो.
मला असं वाटतं की हे प्रत्येक मुलीसोबत असंच होतं. कधीही कुठलीही मुलगी माहेरून जात असली की एक बॅग आणली तर ती एकच बॅग कधी जात नाही, एकाच्या 2 तरी होतातच आणि काही ना काही सामान असतो तो आपण घेऊनच जातो. मग तो काही खाण्यापिण्याचा असो किंवा मग दाढी-साडी असो आणि बऱ्याच गोष्टी अशा ज्या तुम्ही समजूच शकतात. तर चला इथे सकाळची माझी सगळी घाई-गडबड चाललेली आहे आणि मला असं वाटतं बऱ्याच वेळा ना की हे जे इनिशिएटिव्ह घेण्याचं काम असतं ना, पॅकिंग करा, पियाला उठवा आणि हे सगळं करणं, हे मी जास्त मनावर घेते ना, म्हणून मला असं वाटतं की हे कामं मलाच करावे लागतात. मी नेक्स्ट टाईम ठरवलं आहे की थोडं कमी मनावर घेईल आणि पियाच्या पप्पांनाही या गोष्टीमध्ये इन्क्लूड करेल. तसं रात्री त्यांनी बरीच पॅकिंगमध्ये मला हेल्प केली, पण सकाळी अगदी ते निवांत होते. काही त्यांना टेन्शन नाही, मस्त आरामात अंघोळ करा. मीच तेवढी पटपट अंघोळ केली आणि पियाला उठवलं. म्हटलं नेक्स्ट टाईम बघूयात. मी पियाचं सगळं काम पियाच्या पप्पांनाच सांगणार आहे. चला असो, तुम्ही बघू शकता तर आजूबाजू भरपूर अंधार आहे आणि अंधारातच गाडीमध्ये सगळं सामान आमचं बऱ्यापैकी ठेवून झालेलं आहे आणि पियाची अंघोळ वगैरे झाल्यानंतर आता तिचं जरा चाललेलं आहे की आपण चाललो आहे. थोडी सॅड फिलिंग येते आणि अशा गोष्टी सगळ्या मुलांसोबत होत असतात. पण ती नाही म्हणते एकटी राहायला. ती म्हणते की आपण राहूयात, पण तू पण राहा आणि आपण थोडे दिवस जास्त राहूयात. पण एकटी ती कधीच राहत नाही. म्हणजे असा एकही दिवस नाही आत्तापर्यंत 6 वर्षात की पियाला सोडून मी एकतरी दिवस राहिली असेल. एकही दिवस नाही, एकही रात्र नाही. ती नेहमी सोबतच असते माझ्या आणि यापुढे मला नाही वाटत की ती कधी राहील. जसं आपण आपल्या लहानपणी मामाच्या घरी जायचो, मावशीच्या घरी जायचो, तसं ती कधी नाही राहणार असं मला वाटतं. मी पण लहानपणी अशीच होती. म्हणजे मी जायची, मला असं वाटतं की 2-3 वेळा मी माझ्या मामाच्या घरी गेलेली असेल, पण 8 दिवसांपेक्षा जास्त मी राहिली नाही. मला लगेच माझ्या मम्मीची आठवण यायची आणि मग मी मला सोडा माझ्या घरी म्हणून जे आहे रडणं सुरू करायची. जास्त नाही राहिली. माझा भाऊ अगदी 2-2, 3-3 महिने राहायचा तिकडे आजी-आजोबांकडे, पण मला काही जमलं नाही तसं आणि सेम तशीच पिया पण आहे. जरा वेळ उरला होता. गाडीची क्लिनिंग वगैरे चालू होती बाहेर. म्हटलं चला तोवर मस्त बसून गप्पा मारूया आणि ह्या वेळेला असं वाटतं म्हणजे असं वाटतं की जरा हा वेळ जरा स्लो चालावा, म्हणजे आपण जरा 5 मिनटं अजून जास्त बसू. पण वेळ वेळेवर चालत असतो आणि उशीर व्हायला नको म्हणून लगेचच निघावं लागतं आणि आम्ही आता निघालेलो आहोत. अजूनही अंधार आहे आणि जसं ठरवलं होतं ना की 6 वाजता जे आहे आपल्याला इथून निघायचं आहे, तसं आम्ही निघत आहोत. पियाचं अगदी मनातून म्हणजे तिचं असं चाललं आहे की ओके आपण चाललेलो आहोत, पण तिचं जे रडणं आहे ना अजून बाहेर येत नाही आहे. पण तिला वाटतं की कारण तिची मज्जा खूप करते, ती इकडे आली ना मम्मी पप्पांकडे तिची मज्जा खूप असते, त्यामुळे तिला वाटणं हे साहजिक आहे की थांबूयात वगैरे असं. आणि लास्ट टाईम मी तुम्हाला असंच घराचा व्ह्यू दाखवला होता बघा, तेव्हा त्यांच्या घराला कलरिंग वगैरे केली नव्हती. आता फायनली कलरिंग केली आहे. माझ्या लग्नाच्या वेळेस माझ्या पप्पांचं चाललं होतं कलरिंग करू, पण तेव्हा जे आहे माझं लग्न झालं त्याच्यात खर्च, मोठा भाऊ शिकला त्याच्यात खर्च, मग आता लहान भाऊ त्याचाही खर्च, असं सगळ्यांचं कंप्लीट झाल्यानंतर आता पप्पांची शेवटी इच्छा जी आहे ती कंप्लीट झाली की घराला कलर झाला. कारण घर खूप मोठं आहे, त्यामुळे त्यासाठी जे आहे ना म्हणजे पैसे पण बजेट खूप जास्त लागेल, म्हणून इतके वर्ष जे आहे लोटत आणि मग त्यानंतर सगळा जमा केल्यानंतर फायनली त्यांचं जे घर कलरिंग करायचं होतं, स्वप्न जे होतं ते कंप्लीट झालं. इथं आता लास्टचं बाय बाय चाललेलं आहे आणि आम्ही आता निघणार आहोत. नेक्स्ट टाईमची काही प्लॅनिंग नाही आहे. जेव्हा आम्ही रक्षाबंधनसाठी आलो होतो ना तेव्हा माहीत होतं की दिवाळीलाही येऊ, पण आता माहीत नाही आहे की आता नेक्स्ट टाईम काय येऊ म्हणून, कधी व्हॅकेशन भेटेल आणि कधी काय होईल काय माहीत नाही. चला असं आम्ही निघालेलो आहोत आणि लवकर निघालो होतो. थोडी थोडी थंडी जी आहे ती वाटायला लागलेली आहे आणि मला थंडी खूप आवडते, म्हणून मी एक्सायटेड आहे पुण्यात गेल्यानंतर थंडी एन्जॉय करण्यासाठी. सगळ्या ऋतूंमध्ये थंडी खूप चांगली असते. एक्स्ट्राचे कपडे घातले की बस संपलं असं मला वाटतं. रस्त्यात बघा आम्हाला फॉग दिसला आणि फॉग असा हवेत तरंगताना दिसतोय हे बघून पियालाही खूप आश्चर्य वाटत होतं. म्हटलं चला तुम्हालाही दाखवूयात. रस्ता आम्ही जरा वेगळा निवडला होता. लास्ट टाईमला रिटर्न जाताना आम्ही वेगळ्या रस्त्याने गेलो होतो, ह्यावेळेस वेगळ्या रस्त्याने गेलो. म्हटलं चला वेगळे रस्ते असते की काहीतरी वेगळा अनुभव येतो. आणि ह्यावेळेस घाट खूप मोठा होता, कन्नडचा घाट जर तुम्हाला माहीत असेल. तिथं माकडं दिसले. पिया ऑलमोस्ट झोपलेली होती, पण जसं तिला सांगितलं पिया मंकीज, पिया लगेच उठली आणि सगळे मंकीज बघायला लागले. व्ह्यू काय सुंदर असतो ना. मला इथेही खरंच वाटत होतं बरं का की थांबायचं का, इतकी छान छान वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स इथे छान ग्रो करत आहे. म्हणजे हँगिंग प्लांट्स वगैरे आपण असे लावू शकतो का, तुम्हाला बघा साईडून हे दिसत असतील तर. मला अक्षरशः वाटत होतं की कुठेतरी गाडी थांबवावी आणि यांच्या कटिंग्स घ्याव्या का. ॲटलिस्ट नाही जरी जगलं तरी चालेल, पण एक्सपेरिमेंट करायला काही हरकत नाही ना. पण मी मनातली गोष्ट मनातच ठेवली. म्हटलं असो नेक्स्ट टाईम जे आहे ही अपेक्षाही पूर्ण करूयात. व्ह्यू खूप सुंदर होता, खूप छान वाटलं. हळूहळू गाडी जी आहे ती जाता जाता मस्त आम्ही सगळा व्ह्यू एन्जॉय करत जात होतो, कारण घाई नव्हती, थोडं लवकरच निघालो होतो. चला असो, आम्ही हा सगळा व्ह्यू मस्त एन्जॉय केलेला आहे. तुम्हीही करा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.